आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, मी दत्ताजी जगताप आपलं दक्ष टाइम्स 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत करतो। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत शारदा विद्या निकेतन मध्ये विद्यार्थ्यांसाठी संस्कार शिबिराचे आयोजन। आई जगाची जननी आहे, तिला विसरू नका, हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज म्हस्के यांचं प्रतिपादन। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। स्वर्गीय मुरलीधर अण्णा होनराव यांच्या प्रेरणेतून नावारूपास आलेल्या शारदा विद्या निकेतन येथे इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी शारदा मूल्य शिक्षणांकित संस्कार शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आले आहे। भारतीय संस्कृती, परंपरा आणि संस्काराची जोपासना करत विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची रुजवण व्हावी या उद्देशानं या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। संपूर्ण जगात भारत देश हा प्राचीन गौरवशाली संस्कृती आणि सभ्यतेसाठी ओळखला जातो। अनेकतेमध्ये एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य मानले जाते। भविष्यात विकसित, सुसंस्कृत आणि समृद्ध भारत घडवायचा असेल तर संस्कारक्षम पिढी निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं। बालपण हे संस्कारक्षम आणि अनुकरणशील वय असल्यानं योग्य मूल्यांचे शिक्षण या वयात मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचं सांगण्यात आलं। याच व्यापक विचारातून शारदा विद्या निकेतन परिवाराने गेल्या वर्षापासून उन्हाळी संस्कार शिबिराची परंपरा सुरू केली असून यंदाही दिनांक 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। संस्कार शिक्षण राष्ट्राची घडण या विचाराला केंद्रस्थानी ठेवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, संस्कारी आणि मूल्याधिष्ठित पिढी घडविण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे संस्थेचे अध्यक्ष दीपक होनराव यांनी बोलताना सांगितलं। यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करत शिबिरातून मिळणारे संस्कार, शिस्त, प्रार्थना, योग, कथा, देशभक्तीपर उपक्रम आणि व्यक्तिमत्व विकासाच्या विविध उपक्रमांविषयी आनंद व्यक्त केला। आई या अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज म्हस्के यांना निमंत्रित करण्यात आले होते। त्यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वातून आईचे महत्त्व, संस्काराची ताकद आणि कुटुंब व्यवस्थेचे मूल्य विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितले। दक्ष टाइम्स 24शी बोलताना विद्यार्थ्यांनी मोकळेपणानं आपली मनोगते व्यक्त केली। प्रांजला बावटी, मला खूप छान वाटलं। विविध महाराज येतात आणि विविध संतांचे चरित्र सांगतात। संत कामपात्र तिथे सगळ्याची सोय आहे, जेवणाची सोय आहे। परत संत ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र खूप छान सांगतात। माझं नाव गौरी शिवाजी खेतनाळीस। वर्गामध्ये आमचे असे बाल संस्कार शिबिर आहे। इथं आमचं म्हणजे असे आम्हाला संस्कार देतात आणि इथं आम्हाला वेगवेगळ्या संतांची माहिती सांगतात। मला सगळ्यात जास्त आई हा विषय आवडतो। हा विषय म्हस्के महाराजांनी जेवणाची व्यवस्था पण खूप चांगली होती। पुढच्या वेळेस वेगळा वर्ग ठेवला तर मी नक्की येणार आणि माझ्या मैत्रिणींना आणि भाऊ बहिणींच्या। माझं नाव समर्थ रामकाळे। या वर्गात आम्हाला खूप शांती मिळाली। आले की आमचे मेडिटेशन व्हायचे। यानंतर समाज सुधारकांचे चरित्र व्हायचे। त्या चरित्रांमधून आम्हाला प्रेरणा मिळत होती। मेडिटेशन मुळे आमचे मनोबल वाढायचे। मला समाज सुधारकांच्या चरित्रामध्ये अनाथांची माय, सिंधुताई सपकाळ हा विषय खूप जास्त आवडला। पुढच्या वर्षी हा वर्ग ठेवला तर या वर्गात मी नक्कीच पार्टिसिपेट करेन आणि माझ्यासोबत अजून वेगवेगळ्या मुलांना आणि माझ्या मित्रांना घेऊन येण्याचा प्रयत्न करेन। मी या वर्ग आयोजित करणारे आमचे महाराज हरिभक्त परायण विठ्ठल महाराज खेडकर यांचे खूप खूप आभार मानतो। शाळेचे आणि आमचे वर्ग शिक्षक काटेसर यांचे पण मी खूप खूप आभार मानतो। हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज म्हस्के यांनी या शिबिराविषयी बोलताना कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले। खूप छान उपक्रम आहे। खरं तर असे उपक्रम होणे गरजेचे आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारची ओढ निर्माण होते आणि संयोजकाने मला आईविषयी थोडीशी बोलण्याची या ठिकाणी संधी दिली। खरं तर मुलांसमोर बोलणं अवघड आहे, परंतु त्यांच्या समोर बोलण्याचा एक आगळा वेगळा आनंद आज भेटला। त्यांच्या प्रतिक्रिया पाहून खूप बरं वाटलं। या संस्थेमध्ये खूप आनंद वाटला। सगळे मुलं संस्कारित आहेत। असे शिबिर घेतात आपण मनापासून धन्यवाद।
खर तर हे शिबिर सर्वांगानं परिपूर्ण शिबिर आहे. शिबिरामध्ये महापुरुषांचे चरित्र, संतांचे चरित्र, सामाजिक, धार्मिक या ठिकाणी वेगवेगळे विषय देऊन मुलांमध्ये जागृती तयार करण्याचं काम या ठिकाणी सर्व संयोजकांनी केलेलं आहे आणि त्याचा खूप परिणाम या पुढील काळामध्ये या मुलांवर होणार आहे. याचा परिणाम नक्की चांगला होईल. संस्थेचे अध्यक्ष दीपक हुनराव शिबिराविषयी बोलताना म्हणाले की आजच्या बदलत्या काळात मुलांना केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे तर संस्कार आणि मूल्यांची तितकीच गरज आहे. समाज आणि राष्ट्र घडवणारी पिढी तयार करण्यासाठी असे शिबिर अत्यंत आवश्यक आहे. शिबिराचा उद्देश सरळ आहे की विद्यार्थ्यांमध्ये संस्कारक्षम मूल्यांची रुजवणूक व्हावी आणि ते त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये आणि त्यांच्या घरामध्ये ते दिसावं, समाजामध्ये दिसावं. हेच संस्कार शिक्षण राष्ट्राची घडण हे जे संस्थेचं ब्रीद वाक्य आहे, त्या ब्रीद वाक्याला साजेसे उपक्रम शाळेत घेतले जावे एवढा सरळ उद्देश या शिबिराचा आहे. शिबिर 1 मे ते 15 मे 2026 या सुट्टीच्या कालावधीमध्ये आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची वेळ सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असेल आणि याच्यामध्ये विविध उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना मोबाईल, बाकीचे ऍडिक्शन याच्यापासून दूर ठेवून त्यांना अभ्यासाची आवड, अभ्यासामध्ये एकाग्रता निर्माण कशी व्हावी यासाठी वेगवेगळे उपक्रम घेण्यात येणार आहेत. शाळेतले विद्यार्थी तर याच्यात आहेतच, पण शाळेच्या विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा शहरातील सर्व विद्यार्थ्यांना, सर्व शाळेमधील विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सहभाग घेता यावा या मानसेनेच हा उद्देश आपण शिबिर घेत आहोत. काळाची गरज ओळखून आयोजित करण्यात आलेल्या या संस्कार शिबिरास पालकांचाही मोठा प्रतिसाद लाभत असून अनेक पालकांनी उत्साहाने आपल्या पाल्यांचा सहभाग नोंदविला असल्याचं सांगितलं आहे. बालमनावर संस्काराची बीजे रुजवत आदर्श आणि सुसंस्कृत पिढी घडविण्याचा प्रयत्न करणारे हे संस्कार शिबिर सध्या श्रीगोंद्याचा कौतुकाचा विषय ठरत आहेत. आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्हसाठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.